नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. NIAची मोठी कारवाई. ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणी छापे. ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक. ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा. आणि विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवाद साधला. ICSशी संबंधांच्या आरोपावरून NIAनं ठाणे जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी NIAनं कारवाई करत साकीब नाचांसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन, धारदार शस्त्र, तलवारी, आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डिस्क जप्त करण्यात आलेत. साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. पुणे ICS प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण याला अटक करण्यात आली. आता या सर्वांना NIAनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. NIAनं पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कर्नाटकमधील काही ठिकाणी देखील NIAनं कडून छापे टाकण्यात आलेत. या छापेमारीत ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. या तिघांपैकी एक जण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जिद परिसरात राहणार आहे, तर 2 जण मोमीनपुरा भागात राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरोली, शहापूर, मीरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी NIA आणि ATSचे पहाटेपासूनच छापेमारी सुरू आहे. हसीब मुल्ला, मुसाफ मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ अतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राजील नाचन, शदूब देवकर, कासिम बेलोरे, मुंजीर केपी या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. 18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना इम्रान खान आणि मोहम्मद सकी या 2 दहशतवाद्यांना पकडलं होतं, तर त्यावेळेला त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची पुढची लिंक उघडकीस आली. एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असताना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम इथे शिवसेनेची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भाजपाकडून वारंवार कल्याण आणि ठाणे लोकसभेबाबत दावे प्रतिदावे केले जात असल्यानं त्याच संदर्भात ही बैठक असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यातही या बैठकीत आता केवळ ठाणे कल्याणच नाही, तर भिवंडी लोकसभेवरही दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी लोकसभेतील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि महिला जिल्हाप्रमुख इत्यादींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. एकूणच भाजपाकडून वारंवार डिवचलं जात असल्यानं आता शिवसेनेनं देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं यातून दिसतंय. या बैठकीत अशा पद्धतीनं खलबतं सुरू असतानाच भाजपा जर ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करत असेल, तर भिवंडीत देखील शिवसेनेची ताकद असल्यानं ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर देखील या बैठकीत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच भाजपाकडून केल्या जात असलेल्या दाव्यांना आता शिवसेनेनं देखील उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याची या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आली आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे असेल किंवा कल्याण, भिवंडी इत्यादी ठिकाणी मोर्चे बांधणी करण्यासाठी कामाला लागा, असे आदेश या बैठकीत वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्यानं दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. त्यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळवण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्यस्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 34 शाळा आणि 11 बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी घेऊन निविदा मागवण्यात आल्या. सद्यस्थितीत ही कामं पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये सुरू असून सुमारे 70% काम पूर्ण करण्यात आलं असल्याचं ठाणे महापालिकेनं कळवलं असल्याचं सामंत यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे निकष आणि उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीची कामं पालिका हाती घेते. तसंच या शाळांच्या इमारतींची तपासणी आणि सुरक्षा उपाययोजना इत्यादी बाबी लक्षात घेता शाळांची दुरुस्ती आणि नूतनीकरण प्राधान्यानं करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून सध्या ठाण्यात मनसे आक्रमक झाले, तर दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परवाना विभागाकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु केवळ आम्ही नोटीस बजावू शकतो, कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत, असं सांगत पालिकेनं यातून काहीसा काढता पाय घेतलाय. परंतु कामगार आयुक्तालयानं मात्र पालिकेनं आम्हाला प्रस्तावित कागदपत्र सादर केली तर आम्ही निश्चित कारवाई करू अशी भूमिका घेतली. त्यामुळे ठाण्यातच नाही तर जिल्ह्यात मराठी पाट्या हटवण्याची जबाबदारी ही कामगार आयुक्तालयाकडेच आली आहे. त्यामुळे पालिका त्यांच्या कशा पद्धतीनं पुरावे सादर करते त्यावर कारवाई निश्चित असल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे. असं असलं तरी पालिकेनं पहिल्याच दिवशी 149 आस्थापनांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मराठी पाट्यांच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार दुकानं आणि आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणं बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यामार्फत दुकानं आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी असतील याची तपासणी करण्यात येते. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठी भाषेमध्ये निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असणार नाही अशा प्रकारे लावणं बंधनकारक आहे. तसंच प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असला तरी त्यावरील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणं देखील आवश्यक आहे, असं पालिकेमार्फत काढण्यात आलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका इथे भरारी पथकानं डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण 140 डंपर वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहनं बांधकामाचं डेब्रिज ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसंच प्रत्येकी 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशा प्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डंपरना डेब्रिज वाहतुकीचा स्कॅन कोड असणं बंधनकारक आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेचा डेब्रिज वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणं आवश्यक आहे. तसं याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करतोय. या देशातील 130 कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या झोतामध्ये आणणं ही आपली प्राथमिक गरज आहे. यासाठी पंतप्रधानांनी ज्या योजना तयार केल्यात त्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचं आयोजन ठाण्यातील ठाणे रेल्वे स्थानक येथे करण्यात आलं होतं. या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींची ऑनलाईन प्रणालीमार्फत संवाद साधला. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त वाईक, माजी नगरसेवक संजय बाभुले, भरत चव्हाण, संदीप लेले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉल्सना भेटी देऊन योजनांचं स्वरूप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. ठाणे महापालिका राबवत असलेल्या योजना, त्या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी या सशक्त भारत घडवण्यास हातभार लावावा असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केलंय.
तसंच आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत या यात्रेच्या माध्यमातून सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन उपस्थितांना केलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रंगली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. NIAची मोठी कारवाई, ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणी छापे, ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक, ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा आणि विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.